अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. एका सामान्य फकीराच्या रूपाने शिर्डीत आलेला आणि अवघ्या जगाला सबका मालिक एक हा महामंत्र देणारा अलौकिक चमत्कार म्हणजे शिर्डीचे साईबाबा. आज आपण ज्या शिर्डीला कोट्यावधी लोकांची श्रद्धास्थान म्हणून पाहतो, जिथे दररोज लाखो भाविक नतमस्तक होतात, तिथल्या या चमत्कारिक फकीराचा इतिहास नेमका काय आहे? बाबांनी पाण्याने दिवे कसे लावले आणि आजच्या आधुनिक काळात म्हणजेच 2026 मध्ये शिर्डी संस्थानामध्ये काय नवीन अपडेट्स आले आहे, भक्तांसाठी कोणते नवीन नियम लागू झाले आहे, या सर्वाची अगदी खरी आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त साई भक्तांपर्यंत शेअर करा, कारण यामध्ये तुम्हाला बाबांच्या जीवनातील काही अद्भुत गोष्टी समजणार आहेत. शिर्डीत अज्ञान तरुणाचे आगमन 1854च्या सुमारास अहमदनगर, आजचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा आणि दुर्लक्षित गावामध्ये म्हणजेच शिर्डीमध्ये एक 16-17 वर्षाचा तरुण आला. अंगावर पांढरी कफनी, डोक्याला बांधलेली कपडा आणि चेहऱ्यावर कमालीचे तेज असलेला हा तरुण गावाबाहेर असलेल्या एका कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. भर उन्हात, थंडीत किंवा कोसळत्या पावसातही हा तरुण तिथेच तासनतास डोळे मिटून असायचा. गावातील महालसापती नावाचे खंडोबा मंदिराचे पुजारी या तरुणाच्या तेजाने प्रभावित झाले. एकदा गावकऱ्यांनी कुतूहलाने विचारले असता बाबांनी गावकऱ्यांना त्या झाडाच्या मुळाशी खणायला सांगितले. गावकऱ्यांनी जेव्हा तिथली माती बाजूला केली तेव्हा तिथे जमिनीच्या आत एका भुयारासारखी जागा दिसली, जिथे 4 दिवे जळत होते. बाबा म्हणाले, ही माझ्या गुरूंची तपोभूमी आहे. हे ऐकून गावकऱ्यांचे डोळे उघडले. पण काही दिवसांनी हा तरुण अचानक कोणालाही न सांगता शिर्डीतून गायब झाला. चांदभाई पाटील यांची भेट आणि साईबाबाचे नाव. तो तरुण शिर्डीतून निघून गेल्यानंतर काही काळ कुठे होता याची ठोस माहिती उपलब्ध नाही. पण 1858च्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेड गावाचे जहागीरदार चांदभाई पाटील यांची एक घोडी हरवली होती. चांदभाई जंगलातून जात असताना त्यांना एका झाडाखाली हाच फकीर बसलेला दिसला. त्या फकीराने चांदभाईंना सांगितले, पाटील, तिथे जाऊन पहा, तुमची घोडी तिथेच चरत आहे. चांदभाईने तिथे जाऊन पाहिले तर खरोखरच त्यांची घोडी तिथे उभी होती. काही दिवसांनी चांदभाईच्या पुतण्याचे लग्न शिर्डीत ठरले. त्या लग्नाच्या वरातीसोबत तो फकीर पुन्हा एकदा शिर्डीत आला. जेव्हा वरात शिर्डीच्या खंडोबा मंदिराच्या समोर आली तेव्हा मंदिराचे पुजारी त्यांनी त्या फकीराला पाहिले आणि अत्यंत आदराने हाक मारली, आओ साई. बस याच क्षणापासून त्या अज्ञान फकीराला संपूर्ण जगाने साईबाबा हे नाव दिले. द्वारका माईचा इतिहास आणि पाण्याची दिवी. शिर्डीत आल्यानंतर बाबांनी गावातील एका जुन्या मोडकळीस आलेल्या मशिदीत आपले वास्तव्य केले आणि तिचे नाव ठेवले द्वारकामाई. तिथे बाबांनी एक दोन्ही पवित्र अग्नी प्रज्वलित केली, जी आजही अखंड जळत आहे. बाबांना रोज संध्याकाळी द्वारकामाईत पंती किंवा दिवे लावण्याची आवड होती. यासाठी ते गावातील वाण्याकडून तेलाची भिक्षा मागायची. एकदा दुकानदारांनी बाबांना तेल देण्यास साफ नकार दिला. बाबा शांतपणे तिथून निघून आले. त्यांनी द्वारकामाईमध्ये येऊन पंथीमध्ये तेलाऐवजी साधे पाणी भरले. दुकानदारांना वाटले की हे वेडेपणा आहे, पण बाबांनी जशी काडी पेटवून दिव्याला लावली तसे सर्व दिवे लख्ख प्रकाशाने जळून उठले आणि रात्रभर पाण्यावर जळत राहिले. हा चमत्कार पाहून संपूर्ण गाव बाबांच्या चरणी लीन झाले. वर्ष 2026 चे नियम आणि अपडेट्स. जर तुम्ही 2026 मध्ये शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल तर शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सुविधेसाठी काही अत्यंत महत्त्वाचे
बदल करण्यात आले आहे. विश्वरत्न श्री साई संपन्न आणि परिक्रमा 2026 संस्थानाने आयोजित केलेल्या जागतिक सोहळ्यानंतर आता अधिकृत शिर्डी परिक्रमा 2026 चे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक परिक्रमेत सहभागी होण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीमध्ये येत आहे. बनावट वेबसाईट पासून सावध. इंटरनेट, ऑनलाईन रूम बुकिंग किंवा VIP दर्शन पासच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत आहे. संस्थानाने स्पष्ट केले आहे की त्यांची एकमेव अधिकृत वेबसाईट www.sai.org.in हीच आहे. इतर कोणत्याही अनोळखी पोर्टल किंवा नंबरवर पैसे पाठवू नये. बायोमेट्रिक आणि ऑनलाईन पास यंत्रणा गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य दर्शन रांगेत आता आधुनिक बायोमेट्रिक आणि चेहरा ओळखणारी यंत्रणा बनवण्यात आली आहे. काकड आरती किंवा इतर मुख्य आरतींचे पासेस तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून आधीच ऑनलाईन बुक करू शकता. सामाजिक उपक्रम 2026 मध्ये संस्थानाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलामुलींसाठी संस्थानातर्फे मोफत निवासी MST CIT कोचिंग योजना सुरू करण्यात आली असून मुलांच्या राहण्याची आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थान उचलत आहे. सबका मालिक एक आणि धार्मिक एकतेचे संदेश. साईबाबांच्या काळात भारतात जातीभेद आणि धार्मिक कट्टरता खूप मोठ्या प्रमाणावर होती, पण बाबांनी या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक नवा विचार दिला. ते मशिदीत राहायचे, डोक्याला फकीरीसारखा कपडा बांधायचे, अल्लाह मालिक म्हणायचे, पण त्याच वेळी ते धुनी पेटवायचे, कपाळावर चंदन लावायचे आणि हिंदू सणही तितक्याच उत्साहाने साजरा करायचे. त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सर्व धर्माचे लोक असायचे. बाबा सांगायचे की देवाचे घर एकच आहे, फक्त तिथे जाण्याचे रस्ते वेगळे आहेत. त्यांनी कधीही कोणाला आपला धर्म बदलण्याचा सल्ला दिला नाही. त्यांनी हिंदूला चांगला हिंदू आणि मुसलमानाला चांगला मुसलमान बनण्यास सांगितले. श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण प्रत्येक माणसाच्या अंगी असायला हवेत, हाच त्यांचा मूळ उपदेश होता. मित्रांनो, शिर्डीचे साईबाबा हे केवळ एक संत नव्हते, तर ते प्रत्येक दुःखी माणसाचा आधार होते. बाबा नेहमी सांगायचे, तुला जर माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर कुठेही शोधायची गरज नाही, फक्त डोळे बंद कर आणि मनातून मला हाक मार, मी तुझ्या पाठीशी उभा असेन. तुम्हाला साईबाबांची ही कथा आणि 2026 चे नवीन अपडेट्स कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही बाबांचे खरे भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम साईराम लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साईराम. धन्यवाद.